रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दीपक केसरकर हे शिवसेनेच्या जीवावर आमदार निवडून आले होते. दीपक केसरकरला आज आत्मज्ञान कसा झालाय की आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे मोदी साहेबांच्या संपर्कात जाण्यासाठी बेताब आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांना मोदी साहेबांच्या सोबत जायचे आहे. हे ज्ञान दीपक केसरकर तुम्हाला कुठून मिळाला? काय माध्यम आहे? तुम्ही ज्योतिष झाले आहेत का? तुम्ही डायरेक्ट कोणत्याही तपस्या करून, कोणी साधना करून, मोदी साहेब सारखा कोणी तपस्या करून हे ज्ञान तुम्हाला मिळाला आहे या कळाला आहे? हे महाराष्ट्राची जनता समोर तुम्हाला यायला पाहिजे आहे. 4 जूनला महायुतीचा दारुण पराभव होणार आहे. नकली शिवसेनेचे जितके आमदार खासदार की साठी लोक उभे आहेत ते सगळे हारणार आहेत, त्यांचा पराभव होणार आहेत. हे सगळे बघून हे दीपक केसरकर सारखे लोक विचलित झाले आहेत. त्यांना माहित नाही की काय बोलायच्या, काय सांगायच्या. 2-4 दिवसाच्या मौज मस्ती आहे, करून घ्या. नंतर तुम्हाला आमदारकीमध्ये काय तुम्हाला हाल होणार आहे तुम्हाला माहित आहे. पहिला तुम्हाला तिकीट ते लोक देतील नाही. तिकीट जर भेटला तर तुम्ही जिंकून येणार नाही. तुम्ही आमच्या शिवसेनेच्या जीवावर आमचे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नाव घेऊन, उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रचार यंत्रणाचा सहारा घेऊन तुम्ही जिंकून आले होते 19ला. आता 24ला तुम्हाला कळेल ना कोण कोणत्या संपर्कात आहे, की मोदी साहेब आमच्या संपर्कात आहे की आम्ही मोदी साहेबांच्या संपर्कात आहे. हे तुम्हाला कळेल 4 जूनच्या नंतर. महाविकास आघाडी इंडिया गठबंधनची पूर्ण बहुमतची सरकार दिल्लीला येणार आहेत आणि 3-4 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची पूर्ण बहुमतची सरकार येणार आहे. तुम्हाला विपक्षमध्ये बसायची जागा पण मिळणार नाही. हे 100% खरं आहे.